नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टेशन 7 मराठी। कराड आणि मलकापूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघणाऱ्या पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवीन उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आलं असून या कामाची पाहणी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांनी केली। कराड आणि मलकापूर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा ठरणाऱ्या पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील 3.5 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी भव्य उड्डाणपुलाचे काम आता अंतिम टप्प्यात आलं आहे। या पुलाच्या कामाची खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले आणि आमदार मनोजदादा घोरपडे यांनी पाहणी केली। यावेळी संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांना 20 जूनपर्यंत पुलाचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्याचे आदेश देण्यात आले। कराड आणि मलकापूर शहरातील वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे। पुलाचे काम पूर्ण झाल्यानंतर मलकापूर आणि कराड शहरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून प्रवाशांचा वेळ देखील वाचणार आहे। यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी हा उड्डाणपूल पूर्ण झाल्यानंतर कराड आणि मलकापूर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल असा विश्वास व्यक्त केला। एकूण सेंद्रे ते नेरले जवळपास 87% कंप्लीट झालेलं आहे। टोटल याची कॉस्ट 2200 crores आहे। कराड फ्लायओव्हर साधारण 3.47 किलोमीटर्स, त्याची 6 लेन आणि रुंदी आहे 29.5 मीटर्स। त्याची कॉस्ट आहे साधारण 450 कोटी। टोटल आता PM मोदीजी, गडकरीजी, देवेंद्रजी, एकनाथजी शिंदे, स्वर्गीय अजितदादा, सुनेत्राताई पवार या सगळ्यांच्या प्रयत्नातून आणि सहकार्यामुळं हे संपूर्ण होऊ शकलं। आणि खास करून कराडमध्ये जी कोंडी व्हायची वाहतुकीची, ही दूर करण्यासाठी हा प्रोजेक्ट हाती घेण्यात आला। आणि मला वाटतं की त्याच्यामुळं ती म्हणजे कोंडी आता म्हणजे म्हणजे राहणार नाही आणि प्रवास करणाऱ्यांना सुद्धा एक सुरळीतपणे त्यांचा प्रवास सुरळीत होईल।